ठीक आहे. बीएड विद्यार्थिनींनो, तर आपल्याला अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जे वेगवेगळ्या प्रकारचे विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत, त्याचं प्रत्यक्ष अवलोकन करण्याचा किंवा ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी बीएड अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षात समाविष्ट असणारे वेगवेगळ्या प्रकारचे विषय किंवा कोर्सेस आणि विविध स्वरूपाचे प्रात्यक्षिक कार्य किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असाइनमेंट्स यापैकी प्रत्येक कृती कार्याची कोणत्या पद्धतीने पूर्तता करायची या बाबतीचं विवेचन केलेलं आहे. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे स्पष्ट केलेलं आहे की जे अनिवार्य विषय आहेत आणि जो ऑप्शन पेपर आहे, तो ऑप्शन पेपर किंवा अनिवार्य विषय कोणते प्राध्यापक तुम्हाला त्याचं आकलन करून देणार आहे किंवा त्याचं अध्यापन करणार आहेत याची मी माहिती दिलेली आहे. आपल्या अभ्यासक्रमातील जे विषय आहेत त्या विषयाचं ऑनलाईन टाइम टेबल मी यापूर्वीच आपल्या ग्रुपवरती तुमच्या माहितीकरता पाठवलेलं आहे. अभ्यासक्रमामधील माझ्याकडं असलेला जो पेपर आहे किंवा जो विषय आहे तो आहे क्रिएटिंग अँड इन्क्लुझिव्ह स्कूल, सर्वसमावेशक शाळेची निर्मिती. आता या कोर्समध्ये किंवा या विषयामध्ये एकूण 4 मॉड्यूल्स आहेत, 4 स्वयंपूर्णांक आहेत. त्याच्यापैकी पहिला जो स्वयंपूर्णांक आहे किंवा पहिलं जे मॉड्यूल आहे त्याचा आपण प्रामुख्याने आज क्रमाक्रमाने विचार करणार आहोत. या स्वयंपूर्णांकामध्ये एकूण 3 युनिट्स दिलेले आहेत, एकूण 3 युनिट्स आहेत आणि या 3 युनिटच्या किंवा 3 घटकाच्या अंतर्गत जवळजवळ 20 ते 25 सब युनिट, माझ्या माहितीनुसार 22 ते 25 सब युनिट म्हणजे उपघटक त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. तर हा जो पहिला टॉपिक आहे इन्क्लुझिव्ह स्कूल मधला, क्रिएटिंग अँड इन्क्लुझिव्ह स्कूल, सर्वसमावेशक शाळांची निर्मिती, त्याच्यामधला पहिला जो टॉपिक आहे, पहिला घटक जो आहे युनिट नंबर 1, कन्सेप्ट अँड पॉलिसी. कन्सेप्ट अँड पॉलिसी, पर्स्पेक्टिव्हज ऑफ इन्क्लुझिव्ह स्कूल. कन्सेप्ट अँड पॉलिसी, पर्स्पेक्टिव्हज ऑफ इन्क्लुझिव्ह स्कूल. आता यामध्ये आपल्याला जे सब टॉपिक दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, स्पेशल एज्युकेशन, इंटिग्रेटेड एज्युकेशन, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, कन्सेप्ट ऑफ इम्पायरमेंट, डिसॅबिलिटी अँड हँडिकॅप्ड हा पहिला टॉपिक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वसमावेशक शिक्षण संकल्पनेचा विकास, सर्वसमावेशक शिक्षण संकल्पनेचा विकास किंवा सर्वसमावेशक शिक्षण विषयक धोरण आणि त्याची संकल्पना, आणि या संकल्पनेच्या विकासामध्ये आपल्याला विशेष शिक्षण म्हणजे स्पेशल एज्युकेशन, त्यानंतर एकात्मिक एज्युकेशन म्हणजे इंटिग्रेटेड एज्युकेशन आणि समावेशित शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन यासारख्या संकल्पनांचा
आजच्या तासाला आपल्याला विचार करायचा आहे. सुरुवातीला आपण कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, सर्वसमावेशक शिक्षण संकल्पना, सर्वसमावेशक शिक्षण संकल्पना याच्या अनुषंगाने आपण थोडक्यात माहिती घेऊ किंवा थोडक्यात त्याचा विचार करूया. सर्वसाधारणपणे सर्वसमावेशक शिक्षण संकल्पना याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या शिक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणारा जो महत्वाचा घटक असतो की ज्याच्यासाठी शिक्षण प्रक्रिया आयोजित करावायची आहे किंवा प्रत्यक्षात राबवायची आहे, तो घटक म्हणजे विद्यार्थी होय. तर या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला की जे शिक्षण प्रवाहात येणार आहेत, शिक्षण प्रक्रियेमध्ये येणार आहेत, त्या विद्यार्थी या घटकाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा भिन्न असतो. प्रत्येक विद्यार्थी म्हणजे सर्वच विद्यार्थी सर्वच दृष्टिकोनातून किंवा सर्वच गुणवैशिष्ट्यांनी एकसारखेच असतात असं आपल्याला सांगता येणार नाही, ते असूच शकत नाही. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा एकमेव द्वितीय असतो, म्हणजे तो त्याच्यासारखाच असतो, त्याच्यासारखा दुसरा कोणी नसतो किंवा दुसरा कोणी त्याच्यासारखा नसतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थी हा एकमेव द्वितीय असतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे मानवी जीवन जर आपण पाहिलं, प्रत्येक विद्यार्थ्याचं जीवन जर आपण पाहिलं तर भिन्नता हे त्याचं महत्वाचं अंग आहे, अविभाज्य अंग आहे. कारण सृष्टीतील प्रत्येक व्यक्ती किंवा सृष्टीतील प्रत्येक व्यक्तिमत्व हे एकमेव द्वितीय आहे. कारण प्रत्येकाची क्षमता म्हणजे प्रत्येकाची ॲबिलिटी जी असते, प्रत्येकाची क्षमता, प्रत्येकाची अभिरुची, प्रत्येकाची आवड निवड, प्रत्येकाचे दृष्टिकोन, प्रत्येकाचे गुणधर्म, प्रत्येकाचा बुद्ध्यांक, प्रत्येकाचा भावनिक, शारीरिक, मानसिक गुणवैशिष्ट्ये, त्याची लेखन क्षमता असेल, त्याची वाचन क्षमता असेल किंवा त्याची कल्पना करण्याची क्षमता असेल, विचार करण्याची क्षमता असेल, या प्रत्येक घटकांचा जर आपण विचार केला तर ते प्रत्येक घटक एका विद्यार्थ्यापेक्षा दुसऱ्या विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे असलेले दिसून येतात. काही गोष्टीत आपल्याला साधर्म्य दिसेल पण ते तंतोतंत असेलच असं आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही एकमेव द्वितीय असते. या सर्व घटकांचा किंवा या सर्व गुणवैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर शिक्षण प्रक्रियेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवैशिष्ट्याचा विचार करून शिक्षकाला वर्गाध्यापन करावं लागतं. म्हणजे काही विद्यार्थी हे कमी क्षमतेचे असतात, काही मध्यम क्षमतेचे असतात, काही उच्च क्षमतेचे असतात, काहींची अभिरुची ही जास्त असते, काहींची अभिरुची मध्यम स्वरूपाची असते, काहींची लेखन क्षमता मर्यादित असते, काहींची लेखन क्षमता उत्तम प्रकारची असलेली दिसून येते, काहींची गणितीय क्षमता कमी असलेली दिसून येते, काहींची गणितीय क्षमता चांगली असलेली दिसून येते. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून वर्ग अध्यापन करताना शिक्षकाला विद्यार्थ्याच्या विविध गुणवैशिष्ट्यांचा विचार करून वर्गाध्यापन करावं लागतं. आणि यालाच सर्वसामान्य किंवा सामान्य अध्ययन असं म्हटलं जातं. सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून अध्यापन जे केलं जातं त्याला सर्वसाधारणपणे सामान्य अध्यापन असं म्हणता येईल. परंतु या सर्वसामान्य मुलांच्या पेक्षाही वर्गात येणारी जी मुलं असतात ती सर्वसामान्य असलेली दिसून येतात. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की काही गोष्टीच्या बाबतीत साधर्म्य असतं पण ते तंतोतंत असतंच असं नाही. परंतु या सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षाही इतर काही मुलामध्ये ह्या ज्या क्षमता असतात म्हणजे भावनिक असतील, मानसिक असतील किंवा बौद्धिक असतील
ह्या ज्या क्षमता असतात ह्या क्षमता सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात आढळतात. त्यांच्याकरता शिक्षण प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने राबवावी लागते. सामान्य विद्यार्थ्यापेक्षा जे विद्यार्थी वेगळे दिसतात, म्हणजे बौद्धिकदृष्ट्या असतील, मानसिकदृष्ट्या असतील, शारीरिकदृष्ट्या असतील, त्यांची लेखन क्षमता, वाचन क्षमता, गणितीय क्षमता, विचार करण्याची, विचार मांडण्याची क्षमता, मत मांडण्याची क्षमता, कल्पना विस्तार करण्याची क्षमता सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा कमी असं दिसून येते. मग एका दृष्टीने ते विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या क्षमतेपेक्षा कमी क्षमता असलेले आढळून येतात. अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिक्षण व्यवस्था किंवा स्वतंत्र शिक्षण पद्धतीचा विचार करण्याची गरज निर्माण होते. कारण सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या प्रवाहाबरोबर हे विद्यार्थी चालू शकत नाहीत, समावेशित होऊ शकत नाहीत. म्हणून वेगळी शिक्षण प्रक्रिया निर्माण करण्याची आवश्यकता असते. त्यातूनच विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांकरता शिक्षणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय निर्माण झालेले आहेत. शिक्षणाकरता वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय निर्माण झालेले आहेत. आता हे पर्याय कोणते आहेत त्याचा विचार करण्यापूर्वी समावेशक शिक्षण ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी आपण त्यांच्या काही व्याख्यांचा आपण विचार करूया की समावेशित शिक्षण म्हणजे काय. तर सर्वसाधारण समावेशन म्हणजे सर्वांना सामावून घेणे. तो विद्यार्थी कोणत्याही क्षमतेचा असो त्याला त्या शिक्षण प्रवाहामध्ये, शिक्षण प्रक्रियेमध्ये, वर्ग अध्यापन पद्धतीमध्ये किंवा वर्ग व्यवस्थेमध्ये, अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये त्याला सामावून घेतलं पाहिजे. तर या दृष्टिकोनातून समावेशित शिक्षणाची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या नेमक्या कोणकोणत्या आहेत त्याचा आपण विचार करूया. म्हणजे समावेशित शिक्षण संकल्पना अधिक स्पष्ट व्हायला मदत होईल. त्याची एक पहिली व्याख्या आहे, साधी आणि सोपी एकदम व्याख्या आहे की कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, पहिली व्याख्या अत्यंत महत्वाची बा, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजातील, समूहातील किंवा देशातील किंवा राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक बालकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी पद्धती म्हणजे समावेशन होय. त्यांचा समावेश करून घ्यायचा. या ठिकाणी एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगितलं दिसून येते की व्यक्ती कोणत्याही स्तराची असो, कोणत्याही समाजातली असो, कोणत्या धर्माची, जातीपंथाची, कोणत्याही कुटुंबातली असो, ती राष्ट्रामधली एक व्यक्ती आहे, समाजाचा एक अविभाज्य घटक आहे, समूहाचा एक अविभाज्य घटक आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत किंवा बालकाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्याला अशी शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून द्यायची किंवा अशा प्रकारची शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची की जेणेकरून त्याचा समावेश शिक्षण प्रक्रियेमध्ये सहजपणे होऊ शकेल. अशी जी पद्धत असते त्या पद्धतीला समावेशन पद्धती असं म्हणतात. भेदभाव न करता प्रत्येकाला शिक्षण प्रक्रियेची संधी उपलब्ध करून देणारी पद्धत म्हणजे समावेशन पद्धत आहे. साधी आणि सोपी व्याख्या आहे. समावेशन या शब्दावरूनच ती व्याख्या या ठिकाणी तयार केलेली दिसून येते. दुसरी एक महत्वाची गोष्ट किंवा दुसरी एक महत्वाची व्याख्या थॉमस यांनी तयार केली. थॉमस हा जो विचारवंत होता त्याने समावेशित शिक्षणाची एक चांगली किंवा उत्कृष्ट प्रकारची व्याख्या केलेली आहे आणि त्या व्याख्येच्या आधारे शिक्षणाची, समावेशित शिक्षणाची संकल्पना स्पष्ट व्हायला मदत झालेली दिसून येते. ही व्याख्या थॉमस यांनी 1991 मध्ये केली. समावेशित शिक्षणाची संकल्पना किंवा व्याख्या किंवा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, समावेशन म्हणजे शिक्षण पद्धतीच्या मुख्य धारेत, शिक्षण प्रक्रियेच्या मुख्य धारेत किंवा मुख्य प्रवाहात सर्वांचा स्वीकार, शिक्षण प्रक्रियेत किंवा शिक्षण पद्धतीच्या मुख्य धारेत सर्वांचा स्वीकार
त्या सर्वांना शिकवताना सामान्य शिक्षणाच्या चौकटीत शिकवले गेले पाहिजे हे ओळखून सर्व शिक्षकांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. ही जबाबदारी पार पाडताना जो दृष्टिकोन स्वीकारला जातो त्याला समावेशित शिक्षण असं म्हणतात. व्याख्या थोडीशी लक्षात ठेवायला कठीण जरी असली तरी व्याख्या एकदम साधित आहे की समावेशन शिक्षण म्हणजे काय, की सर्वसाधारणपणे जो शिक्षण पद्धतीचा मुख्य प्रवाह आहे, म्हणजे जे वेगवेगळ्या शाळांमधून प्राथमिक असतील, माध्यमिक असतील, उच्च माध्यमिक असतील किंवा महाविद्यालयीन किंवा विद्यापीठ शिक्षण असेल, या शिक्षण पद्धतीच्या मुख्य प्रवाहामध्ये म्हणजे शिक्षणाच्या ज्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स तयार झालेले आहेत, प्रवाह तयार झालेले आहेत, शाखा तयार झालेल्या आहेत, त्या प्रत्येक शाखेत किंवा शिक्षण पद्धतीच्या मुख्य प्रवाहात किंवा मुख्य धारेत सर्वांचा स्वीकार केला पाहिजे, सर्वांना स्वीकारलं पाहिजे, सर्वांना समावेशित करून घेतलं पाहिजे. आणि जे जे समावेश होतील किंवा ज्यांना समावेशित केलं जाईल, ज्यांचा समावेश केला जाईल त्या सर्वांना शिकवताना सर्वसाधारण शिक्षणाच्या चौकटीतच शिकवलं गेलं पाहिजे. आणि सर्वसामान्य चौकटीत शिकवणं ही त्या शिक्षकाची प्रमुख जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पडताना त्या शिक्षकाने जे दृष्टिकोन किंवा ज्या पद्धती स्वीकारलेल्या असतात त्याला समावेशित शिक्षण असं म्हणतात. सर्वांना समावेश करून घ्यायचा, मुख्य प्रवाहात आणायचे. तर सामान्य पद्धतीने तुम्ही जे शिकवता, सामान्य शिक्षण ज्या चौकटीत देतात त्या चौकटीत राहूनच शिक्षकाने अध्यापन केलं पाहिजे, त्याला समावेशित शिक्षण असं म्हणतात. दुसरी एक व्याख्या सांगितली. आणखी एक समावेशन शिक्षणाची व्याख्या, समावेशित शिक्षणाची संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी आणखी एक महत्वाची व्याख्या आपण बघूया. ती म्हणजे सर्व व्यक्तींना आवश्यक ते सहाय्य देऊन, सर्व व्यक्तींना म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व व्यक्तींना आवश्यक ते सहाय्य देऊन व गरज असल्यास वैयक्तिक लक्ष देऊन एकाच प्रकारच्या वातावरणात जगण्याची संधी देणे म्हणजे समावेशित शिक्षण आहे. आता या ठिकाणी प्रामुख्याने ऍटमॉस्फिअरचा विचार केलेला दिसून येतो आणि त्या व्यक्तीची गरज किंवा त्या व्यक्तीची क्षमता याचा या व्याख्यामध्ये विचार केलेला दिसून येतो. सर्वसाधारणपणे सर्व विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहाय्य देऊ. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याची लेखन क्षमता मर्यादित असेल, लेखन क्षमतेच्या बाबतीत त्याला सहाय्य केलं पाहिजे. किंवा एखाद्या विद्यार्थ्यामध्ये दृष्टिदोष असेल तर त्याची ती गरज ओळखून त्याला योग्य रीतीने सहाय्य केलं पाहिजे. एखादा विद्यार्थी कर्णबधिर असेल त्याला योग्य ते सहाय्य करून किंवा त्याची गरज ओळखून योग्य ती मदत केली पाहिजे किंवा योग्य ते मार्गदर्शन केलं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याची गणितीय क्षमता किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक थोडा कमी असेल तर त्याला आवश्यक ते सहाय्य देऊन त्याची गरज ओळखून त्याला योग्य रीतीने मदत केली पाहिजे किंवा वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे. आता हे लक्ष देण्यासाठी वेगळं वातावरण निर्माण करण्याची गरज नाही किंवा वेगळा वर्ग, वेगळी जागा निर्माण करण्याची गरज नाही. तर एकाच प्रकारच्या वातावरणामध्ये जी सामान्य मुलं असतात त्या सामान्य मुलांबरोबरच अशा विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे. ही व्याख्या हे प्रामुख्याने सांगते की सर्व सामान्य जे विद्यार्थी आहेत त्या सामान्य या विद्यार्थ्यांना की ज्या विद्यार्थ्यांना काहीतरी गरज केली पाहिजे किंवा काहीतरी मदत केली पाहिजे, अशा विद्यार्थ्यांना वैयक्तिक मदत करून किंवा वैयक्तिक लक्ष देऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबर किंवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जे वातावरण निर्माण करून दिलेलं आहे त्याच वातावरणामध्ये त्यांना शिक्षणाची संधी देणे म्हणजे समावेशित शिक्षण आहे. पुन्हा एकदा व्याख्या मी सांगतो की सर्व व्यक्तींना किंवा सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहाय्य देऊन व गरज असल्यास वैयक्तिक लक्ष देऊन एकाच प्रकारच्या वातावरणात जगण्याची संधी उपलब्ध करून देणे
म्हणजे समावेशित शिक्षण होय. एक व्याख्या आपण या ठिकाणी पाहिली. त्यानंतर दुसरी एक व्याख्या आपण पाहू की जेणेकरून समावेशित शिक्षणाची संकल्पना किंवा त्याचा अर्थ समजायला आपल्याला थोडीफार अधिक मदत होईल. शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी वेगवेगळ्या मार्गाने शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध करून देणे म्हणजे समावेशक शिक्षण आहे. शिक्षणाच्या अनेक संधी आहेत, अनेक स्ट्रीम्स आहेत, अनेक प्रवाह आहेत. शिक्षणाच्या बाबतीत अनेक कल्पना आहेत. शिक्षणाच्या संदर्भात किंवा शिक्षण पद्धतीचा विचार केला तर अनेक प्रकारचे स्तर शिक्षण प्रक्रियेमध्ये असलेले दिसून येतात. सर्वसाधारणपणे शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी, प्रत्येकाला शिक्षणाची ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे एखादा विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये थोडासा मागासलेला असेल तर एक विशिष्ट प्रकारचा मार्ग स्वीकारून तो विषय त्याच्यापर्यंत कसा जाईल, कसा पोहोचवता येईल याची जबाबदारी शिक्षकाची असणे दिसून येते. म्हणजे ज्या शिक्षणाची आवड आहे ते शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे समावेशित शिक्षण होय. थोडक्यात की कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. तुम्हाला ज्या प्रकारचं शिक्षण आवडतं, ज्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला समाविष्ट होण्याची इच्छा आहे, अशा शिक्षण पद्धतीमध्ये किंवा अशा शिक्षण पद्धतीच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि तशा प्रकारच्या संधी प्रत्येक देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या दिसून येतात. तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार शिक्षण घेऊ शकता. म्हणजे या व्याख्येमध्ये हे सांगितलं की सर्वांना शिक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे, ती घेण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाच्या क्षमता हे सारख्या नसतात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्रत्येकाचे दृष्टिकोन हे वेगवेगळे असलेले दिसून येतात. मग त्याच्या दृष्टिकोनानुसार, त्याच्या क्षमतेनुसार त्याला तशा प्रकारचं शिक्षण उपलब्ध करून दिलं पाहिजे. शिक्षण पद्धती किंवा शिक्षण प्रवाह कोणताही असू द्या, त्याच्या आवडीनिवडीनुसार त्याचं समावेशन करून घेणं हे समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये अपेक्षित असून दिसून येतं. आणि नेमकं हेच या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध करून देणे म्हणजे समावेशित शिक्षण आहे. एक महत्वाची व्याख्या आपण पाहिली. आणि आणखी एक महत्वाची व्याख्या आपण पाहूया, ती म्हणजे समावेशन शिक्षण म्हणजे समाजातील सर्व मुलांसाठी जाणीवपूर्वक केलेली शाळेची रचना की ज्या शाळेमध्ये अपंगासहित सर्व मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होऊ शकते. ही व्याख्या ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की सामान्य विद्यार्थी जे आहेत त्या सामान्य विद्यार्थ्यांच्या मध्ये जे अपंग विद्यार्थी, अपंग म्हणजे फक्त शारीरिकदृष्ट्या अपंग नाही, काही विद्यार्थी कर्णबधिर असतात, काही विद्यार्थी मूकबधिर असतात, काही विद्यार्थी मतिमंद असतात, काही विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता कमी असलेली दिसून येते. वाचन क्षमता, लेखन क्षमता, गणितीय क्षमता, भौतिक क्षमता, कल्पना करण्याची क्षमता, विचार मांडण्याची क्षमता, त्याची भावनिक क्षमता, त्याची मानसिक क्षमता, या दृष्टीने हे विद्यार्थी थोडेसे मागासलेले असून दिसून येतात. त्यांची वैचारिक बैठक किंवा भावनिक बैठक याचा विकास हा मर्यादित प्रमाणात झालेला दिसून येतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एक पाय किंवा एक हात नाही किंवा एक डोळा नाही म्हणून तो अपंग समजला जातो. अपंग या विद्यार्थ्यांना समजलं जात नाही. अलीकडच्या कालावधीमध्ये केंद्र शासनाने अपंग शब्द हा काढून दिव्यांग हा शब्द त्यांना लावलेला आहे. मग तो शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असो किंवा मानसिकदृष्ट्या किंवा भावनिकदृष्ट्या किंवा बौद्धिकदृष्ट्या तो दिव्यांग असो, अशा विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतात किंवा त्या शाळेमध्ये त्यांना शिक्षण देण्यासाठी शाळेची जी रचना केली जाते ती अशा रचना केलेल्या शाळेत अशा दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांना, सर्व प्रकारच्या दिव्यांग असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होऊ शकते. अशा शिक्षणाला समावेशी शिक्षण असं म्हणतात. व्याख्या पुन्हा एकदा सांगतो. समावेशक शिक्षण म्हणजे समाजातील सर्व मुलांच्या शिक्षणासाठी जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक
शाळेची किंवा शालेय इमारतीची, शालेय वातावरणाची रचना तयार केली जाते, की त्या रचना केलेल्या शाळेत अपंगासहित सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था होऊ शकते किंवा केली जाते. त्याला समावेशक शिक्षण असं म्हणतात. आता यावरून ह्याच्या 4-5 व्याख्या मी तुम्हाला सांगितल्या. त्यावरून सर्वसमावेशक शिक्षण पद्धती म्हणजे काय हे आपल्या सहजपणे लक्षात येईल, की त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे व्याख्यांचा विचार जर आपण केला किंवा मगाशी मी जे थोडंसं स्पष्टीकरण समावेशित शिक्षण संकल्पनेच्या बाबतीत केलं, त्याचा एकत्रित जर आपण विचार केला तर आपल्या हे लक्षामध्ये येतं की सर्वांना शिक्षणात सहभागी करून घेणे हे समावेशित शिक्षणाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असतं दिसून. सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, सर्वांना शिक्षणात सहभागी करून घेणे, सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या क्षमतेनुसार किंवा त्यांच्या गरजेनुसार त्यांना मदत करणे किंवा शिक्षण देणे हे समावेशक शिक्षणामध्ये अपेक्षित असलेलं दिसून येतं. मुलांच्या क्षमता, मुलांच्या अभिव्यक्तींचा विचार करणं हे समावेशित शिक्षणामध्ये प्रामुख्याने विचारात घेतलेलं दिसून येतं. विविध शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे म्हणजे सर्वसामान्य मुलं असतात आणि त्याच्यापेक्षा जे दिव्यांग मुलं असतात त्यांच्या शिक्षण पद्धती थोड्याशा वेगळ्या असल्या दिसून येतात. जे मागासलेले विद्यार्थी असतात, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले, शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेले, बौद्धिकदृष्ट्या अक्षम असलेले जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी त्यांच्या कलेनुसार, त्यांच्या आवडीनुसार शिक्षण पद्धतीचा विचार करून किंवा शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून त्यांना शिक्षण चा जो आशय आहे तो आशय त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागतो. म्हणजे विविध शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे हे समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये अपेक्षित असं दिसून येतं. आणि प्रत्येक विद्यार्थ्याची आवड किंवा त्याची जी गोत असते त्यानुसार त्याला शिक्षण देणं हे समावेशक शिक्षणामध्ये अपेक्षित असं दिसून येतं. आणि 100% सर्वांच्या गरजा पूर्ण होतील, 100% दर्जेदार शिक्षण आपण देतोच असं आपण म्हणू शकणार नाही, पण जास्तीत जास्त दर्जेदार आणि उपयुक्त शिक्षण देणे हे समावेशित शिक्षणामध्ये अपेक्षित असं दिसून येतं. म्हणजे समावेशिक शिक्षणाचा एकंदरीत आपण विचार केला ते ढोबळमानाने आपण या ठिकाणी विचार म्हणू शकतो की सर्वांना सहभागी करून घ्यायचे, सर्वांना शिक्षणाची संधी द्यायची, गरजेनुसार किंवा त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना शिक्षण द्यायचे, वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करायचा आहे. शिक्षणाच्या विविध पद्धती आपल्याला त्या ठिकाणी राबवायच्या, आवडीनुसार किंवा त्याच्या प्रत्येकाच्या कृतीनुसार शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि जे समावेशक शिक्षण देणार आहोत ते दर्जेदार आणि त्याच्या जीवनासाठी उपयुक्त ठरेल अशा प्रकारचं शिक्षण समावेशित शिक्षणामध्ये असलं पाहिजे किंवा ते असतं. तर अशा प्रकारे आपण समावेशित शिक्षणाची संकल्पना म्हणजे त्याचा अर्थ काय आहे या दृष्टिकोनातून आपण विचार केला. की मगाशी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक व्यक्ती ही एकमेव द्वितीय आहे. अनेक गोष्टींच्या बाबतीत प्रत्येक विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा वेगळा असलेला दिसून येतो, परंतु असे जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शाळेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी वेगळी शिक्षण पद्धती थोडीशी आपल्याला राबवावी लागते किंवा वेगळ्या शिक्षण पद्धतीचा, वेगळ्या अध्यापन पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि तशी ती गरज निर्माण झालेली आहे. त्यातूनच विशेष गरज असणाऱ्या शाळांची किंवा शिक्षण पद्धतीची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारची व्याख्या मी सांगितली. समावेशक शिक्षणाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ज्या शिक्षणाचे पर्याय उपलब्ध झालेले आहेत त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. कारण आपल्या टॉपिकमध्ये हेच सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंट ऑफ कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे समावेशित शिक्षण संकल्पना, कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, समावेशिक शिक्षण पद्धतीचा विकास कसा झाला, त्याची संकल्पना, त्याचा विकास कसा झाला आणि या समावेशिक कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन मध्ये ज्या शिक्षण पद्धती आहेत त्याच्यामध्ये स्पेशल आहे, इंटिग्रेटेड आहे आणि इन्क्लुझिव्ह आहे. स्पेशल म्हणजे विशेष शिक्षण, इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक शिक्षण आणि समावेशित शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. तर ह्या 3 गोष्टींचा आपण विचार या ठिकाणी करूया.
आता विशेष शिक्षण किंवा स्पेशल एज्युकेशन, विशेष शिक्षण म्हणजे इतरांपेक्षा वेगळे असलेल्या बालकांसाठी असलेली शिक्षण व्यवस्था आहे. स्पेशल एज्युकेशन इतरांपेक्षा वेगळे असलेल्या बालकांसाठी जी शिक्षणाची व्यवस्था केली जाते त्याला विशेष शिक्षण असतं. आता सर्वसामान्य जे मुलं असतात त्या सर्वसामान्य मुलांच्या पेक्षा इतर काही मुलं, काही मतिमंद असतात, काही बधिर असतात, काही शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेले दिसून येतात, बौद्धिकदृष्ट्या बुद्ध्यांकाच्या दृष्टीने ते थोडीशी मागासलेले असलेले दिसून येतात. म्हणून इतरांपेक्षा थोडीशी वेगळी असतात. म्हणजे दिव्यांग गुणवैशिष्ट्ये, दिव्यांगाची जी गुणवैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये अशा विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने जाणवतात. अशा बालकांसाठी असलेली शिक्षण व्यवस्था म्हणजे विशेष शिक्षण आहे, स्पेशल एज्युकेशन आहे. इतरांपेक्षा वेगळे असलेले बालक म्हणजे जे बालक किंवा जी मुलं बौद्धिक, भावनिक, सामाजिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या किंवा इतर सर्वच बाबतीत भिन्न असतात, की ज्यामुळे त्यांच्या विकासासाठी सामान्य विद्यालयातील जो शिक्षण कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाव्यतिरिक्त विशेष कार्यक्रम राबवण्याची गरज असते. आता हे मगाशी सांगितलं की सर्वसामान्य मुलं असतात त्याच्यापेक्षा जी मुलं वेगळी असतात त्यांना त्यांच्यासाठी जी शिक्षण व्यवस्था केली जाते त्याला विशेष शिक्षण असं म्हणतात. तर इतरांपेक्षा वेगळे बालक असतात म्हणजे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या किंवा इतर काही गुणवैशिष्ट्याच्या दृष्टिकोनातून ही मुलं सर्वसामान्य मुलांच्या पेक्षा वेगळी असतात. आणि सामान्य विद्यार्थ्यांसाठी जो शैक्षणिक उपक्रम शाळेमध्ये राबवला जातो, वर्ग व्यवस्थेमध्ये राबवला जातो, शिक्षण पद्धतीमध्ये राबवला जातो, शिक्षण रेषेत किंवा शिक्षण प्रवाहात राबवला जातो, असे जे विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांसाठी जो उपक्रम असतो त्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा वेगळा उपक्रम राबवणं गरजेचं असतं किंवा त्या उपक्रमाची त्या ठिकाणी आवश्यकता असली दिसून येते. कारण सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी जी शिक्षण पद्धती आपण आयोजित करतो त्या शिक्षण पद्धतीने अशा जी मुलं सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी असतात अशा विद्यार्थ्यांना ती शिक्षण पद्धती उपयुक्त ठरेलच असं आपल्याला सांगता येणार नाही. निश्चितपणे ती उपयुक्त ठरत नाही, कारण ते विद्यार्थी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, मानसिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या असे विद्यार्थी मागासलेले असतात. आणि अशा विद्यार्थ्यांना ही शिक्षण पद्धती किंवा आपण जे कार्यक्रम, जे उपक्रम सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी राबवतो ते त्यांना उपयुक्त ठरतातच असं नाही. आणि ते ठरत नाही हे संशोधनाने निश्चित झालेलं आहे, संशोधनाने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी जे कार्यक्रम किंवा जे उपक्रम आयोजित केले जातात त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, वेगळ्या प्रकारचे उपक्रम, वेगळ्या प्रकारच्या अध्यापन पद्धती किंवा वेगळ्या प्रकारचे शिक्षण देण्याची पद्धत आयोजित करावी लागते. आता सर्वसाधारणपणे असे कार्यक्रम किंवा असे उपक्रम आयोजित का करावे लागतात, तर अशा बालकांच्या ज्या असामान्य गरजा असतात, त्यांच्या गरजा असामान्य असतात, सामान्य नसतात. कारण अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांच्या मदतीची निश्चित गरज असते. त्यामुळे त्यांच्या गरजा असामान्य असतात, ते स्वयंभू नसतात. त्यांचा व्यक्तिमत्वाचा इतका फारसा विकास झालेला नसतो की प्रत्येक कृती, प्रत्येक कल्पना, प्रत्येक विचार ते स्वतःपणे मांडू शकतील. त्यांना दुसऱ्याच्या आधाराची गरज असेल दिसून येते. अशा विद्यार्थ्यांना विशिष्ट पद्धतीने निर्देश द्यावे लागतात, मार्गदर्शन करावं लागतं, दिशा दाखवावी लागते, आधार द्यावा लागतो. त्यावेळेस असे विद्यार्थी आवश्यक ती कृती त्यांच्या क्षमतेनुसार करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. म्हणून असे जे बालक असतात अशा बालकांच्या गरजा असामान्य गरजा असतात आणि त्या असामान्य गरजा भागवण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची साधनं किंवा तंत्र, सुविधा, उपकरणं तयार करावी लागतात. सामान्य विद्यार्थ्यांसाठी जे साधनं असतात, आता उदाहरणार्थ एखादा अंध विद्यार्थी असेल तर त्याच्या पुढे हे सर्वसाधारण शिक्षण पद्धतीमध्ये ज्या संदर्भ पुस्तकांचा किंवा पाठ्यपुस्तकांचा आपण उपयोग करतो ती पाठ्यपुस्तकं त्याला देऊन उपयोग नाही.
तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधने किंवा तंत्र किंवा वेगवेगळ्या प्रकारची पाठ्यपुस्तकं, ज्याला ब्रेल लिपीमध्ये जी पुस्तकं तयार केली जातात, तशी साधने किंवा तंत्र त्याला उपलब्ध करून द्यावं लागतात. तशी सुविधा, तशी उपकरणं त्याला उपलब्ध करून द्यावी लागतात. एखादा विद्यार्थी कर्णबधिर असेल, अगदी 5-10 फुटावरच त्याला ऐकायला येत नसेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं त्याला उपलब्ध करून द्यावं लागतील. एखादा विद्यार्थी मूकबधिर असेल, त्याला बोलल्याला काही समजत नसेल, तर विशिष्ट प्रकारचे हावभाव, विशिष्ट प्रकारची चित्र असतील, विशिष्ट प्रकारची साधनं असतील, विशिष्ट प्रकारचे तंत्र असतील, उपकरणं असतील, याच्या सहाय्याने शिक्षण प्रक्रियेत तो समाविष्ट होऊ शकतो. म्हणून वेगवेगळ्या प्रकारची असामान्य गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, साधनं, तंत्र, सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्याव्या लागतात. त्या सुविधा जर आपण म्हटलो की त्याला बसण्यासाठी त्याला कम्फर्टेबल होईल अशा प्रकारची साधनं, मग बेंच असेल, खुर्ची असेल, व्हीलचेअर असेल वगैरे, हे त्याला उपलब्ध करून दिलं पाहिजे. तो जर ज्या पद्धतीने ते एखाद्या विद्यार्थ्याला खेळाची आवड असेल तर त्याला खेळता येईल अशी खेळाची साधनं त्याला उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची साधनं किंवा सुविधा त्याला उपलब्ध करून दिली पाहिजे की जेणेकरून त्याला सहजपणे शिक्षण पद्धतीमध्ये समावेशित करून घेता येऊ शकेल किंवा तो त्याचं समावेशन होऊ शकेल. तर अशा उपकरणाच्या किंवा तंत्राच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साधनाच्या साहाय्याने राबवलेल्या अभ्यासक्रमावर जी व्यवस्था असते त्या व्यवस्थेला विशेष शिक्षण असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय सांगतात आपल्याला की सर्वसामान्य शिक्षण पद्धतीमध्ये जी साधनं असतात, जी उपकरणं असतात, जी तंत्र असतात किंवा ज्या सुविधा असतात, त्याच्यापेक्षा वेगळ्या उपकरणाच्या सहाय्याने, वेगळ्या तंत्राच्या सहाय्याने, साधनांच्या सहाय्याने, सुविधांच्या सहाय्याने, उपकरणाच्या सहाय्याने जो अभ्यासक्रम राबवला जातो किंवा जी शिक्षण पद्धती राबवली जाते असामान्य विद्यार्थ्यांसाठी किंवा विशेष विद्यार्थ्यांसाठी जी शिक्षण पद्धती राबवली जाते त्याला विशेष शिक्षण पद्धती असं म्हणतात किंवा विशेष शिक्षण असं म्हणतात. आणि हे शिक्षण सर्वसामान्य शाळेमधून दिलं जातच असं नाही. तर त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या शाळांची रचना, विशिष्ट प्रकारच्या शाळांची निर्मिती, विशिष्ट प्रकारच्या अभ्यासक्रमाची निर्मिती आणि विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण देऊन तशा प्रकारचे शिक्षक तयार करण्यावरती भर दिला जातो किंवा तयार केले जातात. हे विशेष शिक्षणाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असलं दिसून येतं. कारण सर्वसाधारण शिक्षण पद्धतीमध्ये शिकवणारा जो शिक्षक असतो तो अशा विशेष शिक्षण किंवा विशेष जे बालक असतात त्या बालकांना अध्यापन करू शकेलच असं नाही. त्यासाठी अध्यापनाच्या पद्धती वेगळ्या असतात, प्रशिक्षणाच्या पद्धती वेगळ्या असतात. विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण देऊन अशा प्रकारचे शिक्षक तयार केले जातात. अभ्यासक्रम वेगवेगळ्या प्रकारचा असतो, साधना, सुविधा, तंत्र, उपकरणं ही वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि त्या आधारे विशिष्ट प्रकारच्या वर्गरचनेची व्यवस्था करून, शाळांची निर्मिती करून, रचनाबद्ध निर्मिती करून शिक्षण अशा विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला जातो. तर असे जे विद्यार्थी असतात की वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा किंवा विशिष्ट प्रकारच्या शाळा तयार केल्या जातात. त्याचं उदाहरण आपल्याला सांगतील की मूकबधिरांसाठी असणारी शाळा, अंध विद्यार्थ्यांसाठी असणारी शाळा, अपंग विद्यार्थ्यांसाठी असणारी शाळा, मतिमंद विद्यार्थ्यांसाठी असणारी शाळा, अशा शाळा तयार केलेल्या आहेत. आणि हेच समावेशित किंवा समावेशक शिक्षणाचं महत्वाचं अंग आहे. समावेशन म्हणजे काय हे मी मगाच तुम्हाला सांगितलं की समाजातील किंवा देशातील, समूहातील, प्रत्येक कुटुंबातील बालकाला, व्यक्तीला शिक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणं हे समावेशित शिक्षणाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे किंवा महत्वाचं उद्दिष्ट आहे. असे जे बालक असतील, मतिमंद असतील किंवा अपंग असतील, अंध असतील, मूकबधिर असतील, कर्णबधिर असतील, असे विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर न राहता त्यांना शिक्षण पद्धतीमध्ये आणलं पाहिजे. त्यासाठी जी शिक्षण व्यवस्था तयार केलेली असते ती शिक्षण व्यवस्था म्हणजे विशेष शिक्षण किंवा स्पेशल एज्युकेशन हा एक प्रकार आहे. समावेशित शिक्षणाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी विशेष शिक्षण हा शिक्षण प्रवाहाचा जे अंग आहे किंवा शिक्षण प्रवाहाचा हा जो विशेष आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. समावेशक शिक्षणाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आणखी दुसरा एक प्रवाह किंवा दुसरा एक मार्ग, दुसरं एक अंग या ठिकाणी सांगितलं ते म्हणजे एकात्मिक शिक्षण, इंटिग्रेटेड एज्युकेशन. आता इंटिग्रेटेड एज्युकेशन म्हणजे काय?
याच्यामध्ये सर्वसामान्य मुलं ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतात त्या सामान्य मुलांबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांच्यासाठी विशेष वर्गखोल्या, विशेष साधनं, विशेष शिक्षक तयार केले जातात किंवा त्यांचा समावेश असतो. अशा मुलांना काही वेळेपुरते, काही तासापुरते वेगळ्या वर्गामध्ये बसवलं जातं. उर्वरित अभ्यासासाठी हे सर्व विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये येऊन बसतात. त्यांच्या अभ्यासाची जबाबदारी ही एका रिसोर्स पर्सन असणाऱ्या किंवा शिक्षक असणाऱ्या व्यक्तीची असं दिसून येते. अगदी साधी संकल्पना आहे एकात्मिक शिक्षणाची. जी मुलं अपंग आहेत, दिव्यांग आहेत, शारीरिकदृष्ट्या मागासलेले आहेत, मानसिकदृष्ट्या मागासलेले आहेत, बौद्धिकदृष्ट्या अक्षम आहेत, शैक्षणिकदृष्ट्या अक्षम आहेत, असे विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यांसाठी जी शाळेची रचना असते, जो अभ्यासक्रम असतो, त्या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा त्या शाळेमध्ये येतात. त्या विद्यार्थ्यांबरोबरच किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली जी रचना असते किंवा जे वातावरण असतं किंवा जे शिकवणारे शिक्षक असतात, तेच अशा असामान्य विद्यार्थ्यांना शिकवतात, की जे दिव्यांग आहेत त्यांना शिकवतात. परंतु अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळी शाळा, वेगळी अभ्यास पद्धती स्वतंत्रपणे तयार केली जात नाही. सामान्य विद्यार्थ्यांसाठी जी असते तीच व्यवस्था अशा विद्यार्थ्यांसाठी असते. असे विद्यार्थी सामान्य शिक्षण पद्धतीत समाविष्ट होतात. परंतु त्या विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन काही तासापुरते हे विद्यार्थी वेगळ्या वर्गामध्ये बसवले जातात. त्यांच्यासाठी वेगळी बैठक व्यवस्था केली जाते आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांच्या पूर्ततेसाठी त्यांना रिसोर्स पर्सन म्हणजे स्पेशल एज्युकेशन किंवा ट्रेनिंग झालेले जे व्यक्ती असतात दिव्यांगाच्या बाबतीत, की त्यांच्या अध्यापन पद्धती वेगळ्या असतात. मग अशा प्रकारचं शिक्षण, प्रशिक्षण झालेला एक रिसोर्स पर्सन असतो, शिक्षक असतो, तो त्या शाळेमध्ये नेमलेला असतो आणि तो अशा विशिष्ट विद्यार्थ्यांसाठी किंवा असामान्य विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या वर्गात विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली जाते, बैठक व्यवस्था केली जाते आणि अशा विद्यार्थ्यांना तो रिसोर्स पर्सन जो असेल किंवा शिक्षक असेल तो अध्यापनाचं काम करतो आणि त्याच्या शैक्षणिक ज्या गरजा असतात त्या गरजांची त्यांच्याकडून पूर्तता केली जाते. हे विद्यार्थी एकात्मिक शिक्षण म्हणजे काय? सामान्य विद्यार्थ्यांबरोबर जे अपंग विद्यार्थी आहेत किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थी आहेत त्यांची शिक्षणाची व्यवस्था एकत्रित केली जाते. त्याला एकात्मिक शिक्षण असं म्हणतात. इंटिग्रेटेड, सर्वच विद्यार्थी एकत्रित. परंतु काही कालावधीसाठी, काही वेळेसाठी असे विद्यार्थी त्यांच्या गरजांची पूर्तता होण्यासाठी वेगळे बसवले जातात आणि विशिष्ट प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकाच्या मार्फत त्यांच्या ज्या शैक्षणिक गरजा असतात त्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. हे एक एकात्मिक शिक्षण आहे. समावेशक शिक्षणामध्ये आता या ठिकाणी पुन्हा आपण जर पाहिले एकात्मिक शिक्षणामध्ये की स्वतंत्रपणे त्यांची व्यवस्था करता येणे शक्य नाही, त्यांची संख्या कमी आहे, असे विद्यार्थी सामान्य शाळेमध्ये आणले जातात. म्हणजे ते शिक्षणापासून दूर राहता कामा नये, त्यांचं समावेशन झालं पाहिजे, समावेश करून घेता आलं पाहिजे किंवा ते झाले पाहिजे. हे समावेशक शिक्षणाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असलं दिसून येतं. आता एकात्मिक विशेष शिक्षण किंवा एकात्मिक शिक्षणानंतर पुढचा एक महत्वाचा प्रकार आहे समावेशित शिक्षण. आता इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. आता समावेशक शिक्षणाचा समावेशित शिक्षण हा एक महत्वाचा प्रकार असं दिसून येतो किंवा महत्वाचा पर्याय किंवा महत्वाचा अंग असलेला आपल्याला दिसून येतं. आता हे समावेशित शिक्षण म्हणजे काय की सामान्य शाळेमधून विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजानुसार सर्वसामान्य शिक्षण योजनेत सहभाग करून घेणे, शिक्षणाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणे म्हणजे समावेशित शिक्षण होय. मी मग अशा अनेक प्रकारच्या व्याख्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत की सामान्य शाळेमध्ये सर्वसाधारण विद्यार्थी ज्या शाळेमध्ये येतात अशा शाळेमध्ये जे विद्यार्थी अपंग आहेत किंवा जे विद्यार्थी विशेष आहेत असे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजानुसार सर्वसामान्य शिक्षण योजनेतच त्यांना सहभागी करून घ्यायचे. एकात्मिक शिक्षण पद्धतीप्रमाणेच ही पद्धत असते दिसून येते. त्यांना सर्वसामान्य शाळेमध्ये किंवा शिक्षण प्रवाहामध्ये समायोजित करून घेणे किंवा सहभागी करून घेणे आणि
त्याच वेळी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ज्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, त्याचप्रमाणे अशी जी विशेष बालकं आहेत, त्यांना त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या क्षमतेनुसार त्याच ठिकाणी विविध प्रकारच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे म्हणजे समावेशक शिक्षण. बालकाच्या ज्या क्षमता असतात, अभिरुची असतात, तिची वैशिष्ट्ये असतात, या सर्वांना अनुसरून सर्वसामान्य मुलांच्या शाळेमध्येच अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते. त्याला समावेशित शिक्षण असं म्हणतात. आणि हे वरील 3 जे पर्याय सांगितले तुम्हाला, स्पेशल एज्युकेशन म्हणजे विशेष शिक्षण, इंटिग्रेटेड एज्युकेशन एकात्मिक शिक्षण, समावेशित शिक्षण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन, या 3 टप्प्यातून भारतात समावेशक शिक्षण संकल्पनेचा विकास झालेला दिसून येतो. अनेक ठिकाणी अशा स्पेशल एज्युकेशन देणाऱ्या शाळा, संस्था समाजामध्ये निर्माण झालेल्या आहेत, उभ्या केलेल्या आहेत. शासनाच्या प्रयत्नामधून, शासनाच्या शैक्षणिक धोरणामधून अशा प्रकारच्या विशेष शिक्षण देणाऱ्या, इंटिग्रेटेड एज्युकेशन असणाऱ्या आणि इन्क्लुसिव्ह एज्युकेशन असणाऱ्या अनेक संस्था, अनेक शाखा भारतभर निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यातूनच अशा समावेशित शिक्षण पद्धतीचा किंवा समावेशित शिक्षण व्यवस्थेचा या ठिकाणी उदय झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे आज आपण समावेशक शिक्षण म्हणजे काय, समावेशक शिक्षणाच्या संकल्पना स्पष्ट करताना विद्यार्थ्याची जीवन वैशिष्ट्य आहेत त्यांचा विचार करून समावेशक शिक्षण पद्धती संकल्पनेचं आपण स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर समावेशक शिक्षण म्हणजे काय, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या आपण पाहिल्या. समावेशक शिक्षणाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आहेत, जे विशेष शिक्षण असेल किंवा एकात्मिक शिक्षण असेल किंवा समावेशित इन्क्लुसिव्ह एज्युकेशन असेल, त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला. याच्यानंतर आपण पुढच्या तासाला आपण विचार करणार आहोत की समावेशित शिक्षण संकल्पना जी आहे ती आपल्या देशामध्ये किंवा जगभरामध्ये या संकल्पनेचा विकास होण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न करण्यात आले, त्याचा एक संक्षिप्त स्वरूपाचा आपण आढावा घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामधला जो महत्वाचा टॉपिक आहे की बधिरता असेल, म्हणजे सर्वसाधारणपणे कन्सेप्ट ऑफ एम्पावरमेंट किंवा कन्सेप्ट ऑफ डिसॅबिलिटी आणि कन्सेप्ट ऑफ हँडिकॅप या संकल्पनेचा आपण विचार करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण सर्वसामान्य समावेशित शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आहेत, सामान्य शाळा आणि समावेशित शाळा याच्यामधला फरक काय आहे, याचाही आपण थोडक्यात विचार करून एम्पावरमेंट, त्यानंतर डिसॅबिलिटी आणि हँडिकॅप याचा आपण नंतरच्या तासाला विचार करूया. सर्व विद्यार्थ्यांनी समावेशक शिक्षण संकल्पना, त्याची व्याख्या, त्याचबरोबर समावेशक शिक्षणाचे वेगवेगळे पर्याय याच्या बाबतीत माहिती समजून घेतलेली असेल. प्रत्येकाला ती परिपूर्ण आकलन झालेली असेलच असं नाही, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने आणखी माहिती शोधण्याचा, त्याचं स्वाध्ययन करण्याचा तुम्ही तुमच्या पातळीवरती प्रयत्न करा. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला निश्चित आपल्या ग्रुपवरती कमेंट्स टाकून मला कळू शकता. त्या तुमच्या शंकांचं मी नक्की निरसन करेल. थँक्यू, धन्यवाद.